एक, दारूचा धंदा करून पैसे कमवू नका. दोन, जुगाराचा धंदा करून पैसे कमवू नका. तीन, विषाचा धंदा करून पैसे कमवू नका. चार, शस्त्राचा धंदा करून पैसे कमवू नका. आणि पाच, खाली पायची वेळ येईल असा धंदा करून पैसे. जोरदार. हे संतांचं जीवन आहे. एक पुढे जाऊन वाक्य बोलू का? संतांचं वर्णन आज कीर्तनामध्ये माझ्या एका जिभेने होऊ शकत नाही. एका जिभेने संतांचं वर्णन होऊ शकत नाही. एवढ्या आकाशाच्या उंचीचे संत आहे. अनुरेणुया थोकाडा तुका आकाशा एवढा. हे संतांचं जीवन आहे. एक दृष्टांत सांगतो ऐका. एक सदग्रस्त जॉब करण्याकरता दुबईला गेला, कामाकरता, नोकरी करण्याकरता. दुबई सांगू का अमेरिका? कोणतं बरं पडतंय? बोला बोला. दुबई का अमेरिका? दुबई का? बरं दुबईला. हा 10 वर्ष काम करण्याकरता गेला. मस्त काम केलं, भरपूर पैसा कमवला, गडगंज श्रीमंत झाला. म्हणला बस झाला आता, भरपूर पैसा कमवला, चला गावाकडं. आला आपल्या भुसावळला गावाकडं. पैसाच पैसा, अमाप पैसा, सगळ्यात जास्त प्रॉपर्टी त्याच्याकडं. हे जे पद असतात ना, लोकांनी बिनविरोध देऊन टाकले. पैसा तेवढा त्याच्याकडं, अमाप पैसा. आणि बसलेले मंडळी ऐका, पैसा जीवनात कमवला पाहिजे. पैसा नसेल तर लोक किंमत देत नाही, कचरा करतात. काय म्हणतात, भिकाऱ्याकडे पैसा लागतो, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडे पैसा, असं एक म्हण आहे बघा, तुमच्याकडे आहे का भुसावळा? ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला, असं बोलत चला. ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला, ज्याचा नाही वशिला त्याला द्या फाशीला. अहो, गरिबी आणि श्रीमंत हे तुम्ही आम्ही ठरवलंय. गरिबी आणि श्रीमंत हे झाडाच्या सावलीसारखं असते, सकाळी या बाजूला आणि दुपारी या बाजूला. ज्याच्याकडे जास्त पैसा तो कोण? श्रीमंत. आणि ज्याच्याकडे कमी पैसा तो कोण? गरीब. हे व्याख्या तुम्ही आम्ही ठरवल्या. पण बसलेले मंडळी, पैसा कमवा, पण 5 धंदे सोडून पैसा कमवा. तेवढं कीर्तनातून घरी घेऊन जा. एक, दारूचा धंदा करून पैसे कमवू नका. ऐकता ना तुम्ही सगळे कीर्तन? अशा मान हलवा. एक, दारूचा धंदा करून पैसे कमवू नका. दोन, जुगाराचा धंदा करून पैसे कमवू नका. तीन, विषाचा धंदा करून पैसे कमवू नका. चार, शस्त्राचा धंदा करून पैसे कमवू नका. आणि पाच, खाली पायची वेळ येईल असा धंदा करून पैसे. टाळी वाजव जोरदार. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेज करी. धन कमवायचं असेल तर नीतीने कमवा, अनितीने कमवू नका. पैसा कमवला पाहिजे. मी सांगत होतो, इकडे बघा, पैसा जीवनामध्ये सगळे सर्व आहे. पैसा जीवनामध्ये सर्व आहे. पण पुढे जाऊन एक वाक्य बोलतो, सर्वस्व मात्र देव आहे, हे विसरू नका. पैसा सर्व आहे पण सर्वस्व मात्र देव, हे विसरू नका गड्या. पैसा कमवला पाहिजे. तो दुबईहून काम करून आला, 10 वर्ष अफाट संपत्ती कमवली, भयानक पैसा त्याच्याकडे. पैसा मोजता येत नाही एवढा पैसा. रात्री झोपीत अशा नोटा मोजा, इकडं तिकडं तिकडं. एके दिवशी त्याचा शाळेतला मित्र त्याला भेटला. काय रे म्हणेला, का तू दुबईला 10 वर्ष काम केलं, तुझ्याकडे एवढा पैसा आहे, तू दुबईला ज्या मालकाकडे कामाला होता त्या मालकाकडे किती पैसा आहे? तू म्हणला बरं जाऊन दे म्हणे, एक ओझरती माहिती गंमत म्हणून सांग मला. तो म्हणला, हे बघ, मला काय सांगता येणार नाही, मी ज्या मालकाकडे कामाला होतो दुबईला, पण एक सांगतो, त्या दुबईच्या मालकाकडं भांडे घासायला जी बाई यायची ना, कामावर जी बाई यायची ना भांडे घासण्याकरता, ती बाई कामावर येत असताना 2 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये येत होती. आणि काम झाल्यावर 2 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये घरच जात होती. तो मालक किती मोठा असेल हे मला सांगता येणार नाही. तो मालक किती मोठा असेल हे मला सांगता येणार. पुढचा ऐक ना म्हणे, तिथं ते घरात ते कामाला असतात ना, त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? घरात कामगार असतात त्यांना वेटर वगैरे काय म्हणतात? नौकर, वेटर, ते जे कामाला असतात ना घरात, मेड. हा, ते साफसफाई करण्याकरता. आता ऐका ना, ते ड्युटीवर येताना स्वतःच्या हेलिकॉप्टरने येतात.
आणि ड्युटी झाल्यावर स्वतःच्या हेलिकॉप्टरने परत घरी जातात. तो मालक किती श्रीमंत असेल दुबईचा हे मला सांगता येणार? बोला बोला. नाही. तो दुबईचा मालक किती मोठा असेल हे मला सांगता येणार नाही. तसं संत किती मोठे असतील, संत किती श्रीमंत असतील हे देखील मला सांगता येणार. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी ज्ञानदेव हे संतांचं जीवन आहे. म्हणून संत तुमच्या माझ्या करता येतात. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा, म्हणून या जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकार. बुडत हे जन न देखवे डोळा. तुमच्या माझ्या करता संत येतात. पटलो महाराज. आणि 3 देवाचं प्रागट्य होतो. देव आल्यानंतर काय करतो तर महाराज वर्णन करतात धर्माचं रक्षण करतो देव आणि भक्ताला आपल्या पायाच्या ठिकाणी जागा देतो. अभंगाचं पहिलं धर्म रक्षण